नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वदतु संस्कृतम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृत पुस्तकातील प्रथमः घटकः पहिला घटक जो आहे परिचयः म्हणजे आपला परिचय संस्कृतमध्ये आपण कसा द्यायचा याबद्दल आता माहिती या ठिकाणी आपण पाहूया। तर हा अहम छात्रः, अहम या सर्वनामाचा अर्थ होतो मी। छात्र म्हणजे विद्यार्थी आणि अस्ति क्रियापद आपण लावू शकतो मी विद्यार्थी आहे। मम नाम राहुलः, माझे नाम, मम म्हणजे माझे, नाम म्हणजे नाव, राहुल आहे। मम माता विदुला, मम म्हणजे माझी, माता म्हणजे आई, विदुला आहे। मम पिता सुरेशः, माझे पिता सुरेश आहे। लक्षामध्ये आता इकडे पहा, त्वम छात्रा, त्वम म्हणजे तू आणि छात्रा म्हणजे विद्यार्थिनी आहेस। त्वम राधा, आणि तू कोण आहेस, तुझे नाव काय आहे, तर राधा आहे। त्यानंतर आता खाली पहा, एषः अथर्वः, तर एष म्हणजे हा अथर्व आहे। त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये कसं होईल ते, एषा रमा, ही रमा आहे। त्यानंतर खाली पहा, सह दीपेशः, तो दीपेश आहे। आणि स्त्रीलिंगामध्ये सा श्रेया, ती श्रेया आहे। आता कृती पहा, त्यावर काय दिली, एवं सर्वे छात्राः स्वपरिचयं कथयन्ति तथा स्वमित्रस्य नाम वदन्ति। एवं म्हणजे याप्रमाणे, सर्वे छात्राः म्हणजे सर्व विद्यार्थी स्वतःचा परिचय कथयन्ति म्हणजे सांगतात, तथा त्याचप्रमाणे स्वमित्रस्य नाम वदन्ति स्वतःच्या मित्राचे नाम वदन्ति म्हणजे सांगतात। गायत नंदत हस्तकुटुंबम, या ठिकाणी सांगितलंय गा नाचा असे हे हस्तकुटुंबम, आपल्या हातावरच्या 5 बोटांचं या ठिकाणी एक कुटुंब दाखवलेलं आहे। तर प्रत्येक आपल्या हाताच्या बोटाचे जे काही संस्कृतमध्ये नाव आहेत त्यांचं नामाभिधान या ठिकाणी केलेले आहे पहा। तर पहिला श्लोक काय आहे, अंगठ्यापाशी खाली पहा, एषः स्नेहालुः तातः, म्हणजे एषः म्हणजे हा, स्नेहाळू म्हणजे प्रेमळ, तातः म्हणजे वडील आहे। अस्य नाम खलु अंगुष्ठः, आणि याचे नाव काय आहे, तर अंगुष्ठ म्हणजे अंगठा। त्यानंतर अंगठ्याच्या शेजारचं बोट ज्याला तर्जनी म्हणतात, तर पहा, निकटे निवसती ननु माता, निकटे म्हणजे जवळ, निवसती म्हणजे राहते, ननु म्हणजे खरोखर, कोण, माता। नाम तर्जनी तस्या, तस्याहा नाम तर्जनी म्हणजे तिचे नाव काय आहे, तर्जनी आहे। त्यानंतर आता तर्जनीच्या शेजारील बोट कोणता आहे, मध्यमा, तर त्याबद्दल काय माहिती सांगत पहा, ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा, ज्येष्ठा म्हणजे मोठी, पुत्री म्हणजे मुलगी, कोण आहे, दीर्घतमा, तिचे नाव काय आहे, दीर्घतमा, आणि दीर्घ म्हणजे मोठी, आणि तिचे नाव काय आहे, नाम मध्यमा तस्याहा, तस्याहा नाम मध्यमा, तिचे नाम मध्यमा आहे। आता मध्यमेच्या नंतर पुढे अनामिका, तस्याहा भगिनी मनोरमा, आता दीर्घतमाची भगिनी म्हणजे बहीण कोण, तर मनोरमा। अस्ति म्हणजे आहे, ननु सा अनामिका, आणि खरोखर सा म्हणजे ती कोण आहे, अनामिका, म्हणजे संस्कृतमध्ये तिला काय म्हणतात, अनामिका म्हणतात। आता अनामिकेच्या शेजारील जी करंगळी असते तिला संस्कृतमध्ये कनिष्ठिका म्हणतात। तर अन्ते भवती कनिष्ठ बाला, अन्ते कनिष्ठ बाला भवती, अन्ते म्हणजे शेवटी, कनिष्ठ बाला आहे। तस्याहा नाम कनिष्ठिका, आणि तिचे नाव काय आहे, तर कनिष्ठिका आहे। हस्तद्वयेन प्रणमामि, आशीर्वादम विंदामि, हस्तद्वयेन म्हणजे 2 हातांनी मी प्रणाम करतो, आणि आशीर्वादम विंदामि म्हणजे आशीर्वाद प्राप्त करतो। आला आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये, तर पुढचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू।
तोपर्यंत सर्वांनी याचा अभ्यास करा आणि आपल्या वदतु संस्कृतम या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.